तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आम्हाला झोप येत नव्हती कारण की उद्या रविवार होता आणि भाऊ बघा कसा तयार झालाय. तर आपणाला कुठं जायचं होतं माहिती आहे का? कुठं जायचं होतं? तर आपणाला फायनली आता कचरा टाकायला जायचे. हो का? हे बघा कचरा 3 दिवसात म्हणजे हप्ताभराचा कचरा आहे भाऊंनो, हप्ताभराचा कचरा. आणि फायनली आज आम्हाला जाग आली की आपल्या रूममध्ये जास्त कचरा झाला आहे. मग हे मला आज दिसली, म्हणजे प्रत्येकाला दररोजच दिसते पण फायनली मला आज दिसले कारण की कचरा जास्तच झाला आहे. आणि ते माशा वगैरे असे वरे घुमत होते म्हणून मी असा विचार केला की बाबा आज फायनली कचरा टाकून यावं. मी तुम्हाला कचरा दाखवतो, कचरा झालाय किती आणि कसा आहे बघा आमच्या रूममधला कचरा. कारण की बॅचलर पोर राहतो आम्ही, 6 जग राहतो, आमच्या 6 जगाचा कचरा आहे हा. आता मी तुम्हाला कचरा दाखवतो. तर मित्रांनो, हे कचरा बघू शकता बघा, या छोट्या पिशवीमध्ये बी आणि मोठ्या पिशव्यामध्ये बी कुरकुरे हे ते एकदम खराब कचरा आहे हा. हे आब्याचा जास्त दिसतोय मला ह्याच्यात. बघा ना, हे बघा ना, हे बघा कचरा आहे, बघा ना, हे खराब आहे पूर्ण, बाटल्या फिटल्या आहे, काय हे खराब दिसते खूपच. हे बघा छोटी पिशवी, ही मोठी भरली, आता ही छोटी एकदम खराब कंडिशन आहे. हे राजाचं काम दिसते मला. मी तुम्हाला फायनली कचरा दाखवला आहे. आता हे मला नेऊन टाकायचं आहे. वाजल्यात किती माहिती आहे का? किती वाजला तुम्हाला दाखवायचं का? टाईम दाखवायचं तुम्हाला, टाईम बघायचा आहे. तर अभि भाऊ टाईम दाखव रे, किती झाला? हो का, 2:38 झाल्यात. आणि टाइम दाखवला 2:38 झाल्या. 2:38 झाल्या. तर आपल्याला फायनली आत्ता कचरा टाकायला जायचे बाहेर कारण की रात्रच्या कचरा टाकणं खूपच रिक्सी आहे. कारण की गल्लीतले जे कुत्रे आहेत ना, खूपच भयंकर आहेत. एका रुपयाच्या पाठीमागे लागलं होतं, तेव्हापासून हे रात्रचं जायचंच नाही म्हणते. पण फायनली आज आपल्याला कचरा टाकायचा आहे कारण की उद्या रविवार आहे आणि उद्या खूपच स्वच्छता वगैरे करायची आहे. म्हणून हा कचरा टाकल्यानंतर नवीन कचरा अजून आपल्याला निर्माण होणार आहे. उद्या पूर्ण स्वच्छ केल्यानंतर नवीन कचरा येणार म्हणजे येणारच असा विषय. म्हणून फायनली हा कचरा आपल्याला बाहेर न्यायचा आहे, म्हणजे आजच्या तारखेत न्यायचा आहे. कुत्र्याला भ्यायचं नाही, आंधळाला भ्यायचं नाही, माणसाला भ्यायचं नाही, त्यातल्या त्यात पोलिसांना बी भ्यायचं नाही. पोलिस तर खूपच फिरतात. पोलिसांना काय म्हणायचं, आपण गरीब भाऊ सर कचरा टाकायला आला असं बोललो, विषय संपला. बरोबर आहे का? हां, चला तर आता एरोप्लेन जाणार आहोत आपण, एरोप्लेन जाणार आहोत आम्ही स्कूटीवर जाणार आहोत कचरा टाकायला. कचरा दाखवलाय तुम्हाला, हे बघा खूपच 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 म्हणजे खूपच कचरा आहे. बघा कचरा. तर फायनली हा सगळा कचरा मी बाहेर नेणार आहे. एवढा रात्री खूपच रिस्क आहे, तुम्हाला माहिती आहे. रात्राच्या वेळेस कुत्रे चोर फिरा असतात, पोलिस बी राहतात आणि फायनली त्यांच्यासमोरून एवढा कचरा मी घेऊन जाणार आहे. हे रूम मधले जे पोर आहेत ना, हे जास्त कचरा करतात आणि मला सगळे कामं लावतात. पण काही विषय नाही, मला स्वच्छ राहायला खूपच आवडते. कारण की स्वच्छ म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगून टाकतोय, कचरा इथं ठेवतो तुम्हाला पहिले सांगतो. स्वच्छ म्हणजे काय, मी खूपच स्वच्छ राहतो. पण विषय काय म्हणतात, हे रूम मधले राजा फिजा मला व्यवस्थित राहू देत नाहीत, म्हणजे एकदम खराब राहतात. तर मी कसं माहिती का, मी स्वच्छ राहतो, मला स्वच्छ राहायला आवडते. स्वच्छ भारत अभियान आम्ही दोघं जण असं ठरवले की बाबा आता आपल्यालाच हे करायचं आहे काम. आम्ही पुढाकार घेतला आणि हा कचरा आहे इथं, हा कचरा घेऊन आता आम्ही थेट बाहेर निघणार आहे. आणि आपल्यालाच हे काम करावं लागते कारण की आपणच करू शकता का इतर, कारण की आमच्याशिवाय कुणीच करत नाही. बघा पोरं दाखवतो तुम्हाला, बघा कशी झोपल्यात. तर हे बघा रूम मध्ये कसे पोरं झोपल्यात, हे कुणीच काम करत नाहीत, फक्त मी आणि आभ्याच करताव. हे 1 नंबरचा, हे 2 नंबरचा, 3 नंबर पोरं झोपल्यात. आता आमच्याच दोघाला, आता आम्ही दोघं कामाचे आहोत त्यामध्ये, आमच्याच दोघाला करायचं आहे. हां, छान दिसलेलाच. पण आपल्याला कुठं पुरीकडे वगैरे जायचं नाही, आपल्याला कचरा टाकायला जायचे. दाखवतो तुम्हाला, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळून जाईल कचरा कुठं टाकता आणि कसा टाकता. रात्रीच्या कसा टाकायचा कचरा हे पण तुम्हाला कळून जाईल. कसं पळायचं कसं हे बघून घे. कचरा टाकायचं कसं आणि पळायचं कसं हे पण तुम्हाला कळून जाईल. का माहिती आहे का, रात्रीचा कचरा टाकणं म्हणजे रिस्की आहे इथं. कारण की हे पुणे शहर आहे. पुणे शहर महानगरपालिके इथं खूपच आहेत कचऱ्याच्या, पण तरी पण आम्ही आता सकाळी गाडी येते, आम्ही झोपलेले असतो. सकाळी घंटा गाडी येते मला माहिती आहे. पण ती सकाळी किती वाजता येते? झोपलेलं 6 वाजता येते, कधी 7 वाजता. तर आम्ही काय झोपलेले असतात आम्ही, कारण की उद्या सुट्टी झोपायला भेटते. असं कसं उठणार आम्ही आता कचरा टाकायला. म्हणून आता जी काय ते 6 वाजेकडे काम करून घ्यायचं. टाइम आहे 3 वाजल्यात आता, पण आम्हाला जायचं आहे म्हणजे जायचं आहे ना. नाही अगदी काय तर खायचं पण बुवा, भूक लागली आता. बरं ठीक आहे, कचरा टाकू आणि त्याच्यामधलंच काय ते सॉरी कचरा टाकू आणि नंतर मेडिकलवर जाऊ आणि काय तर खाऊन घेऊ. चला मग आमच्या सोबत राहा, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत कळेल की कचरा कसा टाकता हो. चला. तर फायनली आपला हे कचरा आहे इथं आपण टाकलेला आहे. हे बघा कचरा असा टाकावा लागते, कचरा लपून येऊन. कचरा टाकताना तुम्हाला
जास्त मी दाखवलो नाही का माहिती आहे का, इथं थोडेसे लोक होते, ते जर बघितले असते तर ते मग बोलले असते कचरा ह्या टायमाचा टाकायचा राहत्या का, म्हणून आम्ही काय तुम्हाला जास्त दाखवलो नाही. फायनली आम्ही कचरा टाकलाय आणि आता आम्ही चाललोय थोडंसं पेटपूजन करायला. हे बघा रोड रात्री 2:30 वाजता, सॉरी 3 वाजता बघा, काहीच नाही तरी पण एक गाडी चालली आहे. हीच आमच्या कंपनीची गाडी हो का तिथे थांबली आहे. बघा ना रोड वगैरे एकदम किती शानदार दिवसा रात्री. दिवसा गर्दी म्हणजे काय, गर्दी राडा इकडून इकडे यायचं म्हणलं की टेन्शन येते. पी पू पू नुसतं. कारण की कुत्र्याचा रात्रचा मूड खराब असतोय, कुत्रे कधी बी चावू शकतात. हा कसला सुमसाम एरिया आहे बघा. आता हे जर सकाळी बघितला तर मग काहीच नाही रस्ते. बघा एक रस्त्यावर कसं कुत्र चाललंय, हे भाऊ आहे आपणाला नाही भुकणार हो का. इथं कशी गँग आहे बघा हो का. लाव का मागं? बघितलं म्हणजे काही विषयच नाही. हे बघा या वेळेस कुठे छिड नाका, भूत राहत्यात. हे बघा हे अगच काय नको राही. हां हे रोड बघा हे खूपच खराब रोड आहे. पुढे एक काळा मित्र पण आहे आपल्या, तर बघू शकता एक मित्र कसा खावला इथं. फायनली कचरा टाकून आपण आलेला आहे रूमवर. आणि येता हे चिप्स आणि फंटा घेतलेला आहे. अभिजितनं मला काठी घातलेला आहे, पण काही विषय नाही, अभिजित खुश आहे काठी घालून मला. मीच थोडासा उदासा. आता आपण एक खाणार आहे. आणि तुम्हाला पण एक मी मोटिवेट करणार आहे की तुम्ही पण असा जास्त दिवसाचा कचरा ठेवू नका, कारण की कचरा खूपच खराब होऊन मध्ये आळ्या लागतात आणि ते मग आपल्या तब्येतीला धोका आहे. म्हणून कधी कचरा जास्त करूच नका, कारण की कचरा करणारे पोरं काढून टाका तुम्ही. काढून टाका रूमच्या बाहेर, काढून टाका. आमच्या रूम मध्ये एक माजलेली पोर आहे. आमच्या रूममध्ये म्हणून. खूपच हे ते झोपले होते, ते दाखवलं तुम्हाला व्हिडिओ, ते माजलेले पोर आहेत. म्हणून जास्तच कचरा करायचा नाही. करायचा तर मग आपणच न टाकायचा, कारण की आपला देश ते आपलाच आहे. म्हणून आपल्या देशासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? हा कराय कराय. मग तुम्हाला पण मी सांगतो कचरा जास्त करू नका, कारण की कचरा जास्त केल्यानं जास्त कचरा होतो. म्हणून थोडीशी काळजी घ्या. एखादा पिक्चर. तर मी प्रयत्न करतो की आपण लवकरात लवकर दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. आणि मी आता हे खाऊन झोपी जातो. चलते बाय.